शरीरात बदल होत असताना आपल्याला काय काय बदल होतात, कोणत्या कोणत्या ठिकाणी बदल होतात सांगा. पहिल्या छातीमध्ये होतो, बरोबर मी आकार वाढायला सुरुवात होते. दुसरं काय आहे, आपले कंबर काय होते, बारीक होते. तुमची आधी कंबर कशी असते, सरळ असते चौकोनासारखी, पण नंतर तिला काय होतो, बाक येतो, होय की नाही असा. म्हणून साडी घालायला आवडत नाही मला, कारण ते दिसतं होय की नाही, आणि याच्यामध्ये दिसत नाही ड्रेसमध्ये. तर आपल्या कमरेला आकार यायला लागतो, बरोबर की नाही, सरळ राहते. दुसरं काय आहे, हा भाग होतो, कारण इथे काय होतं, मोठा भाग काय असतो आपला, कारण इथे आपला एक अवयव जो आहे, बरोबर की नाही, गर्भपिशवी असते, त्याला पण ट्यूब्स असतात, जी पाणी येण्याचे जो अवयव असतात ते काय करतात, जागा येतात, वाढवतात ते. त्या अवयवाची वाढ झाल्यामुळे आपल्याला काय होतो, आपला कमरेचा भाग वाढतो, बरोबर ना. आता अजून नाही वाढणार, अजून शरीर तुमचं तयार होते, तुमचा मेंदू तुमच्या बॉडीला सांगतोय की आपल्याला हे सगळं नंतर करायचंय. आलं का लक्षात, हे तुमचं वय आहे, हे सगळ्यांच्या बाबतीत होणार आहे, हेच चांगलंय. हे नाही झालं तर खूप वाईट आहे, हे झालंच पाहिजे. कारण आपण काय आहोत, निसर्गाने दिलेले आपल्याला हे शरीर, निसर्गाने सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरात एवढं व्हायलाच पाहिजे. बरं, कुणाला असं वाटतंय का तुम्हाला नको, काहीच नको, आपण बाई म्हणून हेच नाही, शोभणारच नाही, बरोबर ना. जेव्हा आपण एक मुलगी होतो तेव्हा आपण कधीतरी एक बाई होणार आहोत, बरोबर ना. म्हणून आपल्याला घरी काय सांगते, हे मुलीने बायकांना असं हसलं चालत नाही, त्यानंतर मुलीने हसायचं नाही मोठ्याने, बरोबर ना. माणसामध्ये हसायचं नाही, मोठ्याने ओरडून बोलायचं नाही, आपलं तर कामाचं मोठ्याने ओरडून बोलायचं, बरोबर ना. हा, लाजायचं, मुरडायचं, हे कुठपर्यंत आहे, हे बाहेर नाही करायचं. हे लाजणं मुरडणं आपल्या घरातच. तुम्ही बाहेर लाजलात की तो काय म्हणणार, कॉलेजला गेल्यावर मुलगा काय म्हणणार, फसली आहे की नाही, लाजली हसली म्हणजे. आलं लक्षात. म्हणून आपल्याला लाजायचंही नाहीये, फसायचं नाहीये. वेगळा माणूस असेल आणि त्याने अचानक वेगळ्या अर्थाने हात लावल्यावर तो टच कळतो ना आपल्याला, तो स्पर्श कळतो, बरोबर की नाही. हा स्पर्श कळतो म्हणजे आपल्याला त्याचं काय केलं पाहिजे की हा टच चांगला नाहीये, त्या माणसाला नकार द्यायचा आपल्याला, बरोबर की नाही. त्या व्यक्तीला, ती बाई असो, माणूस असो, कोणी असो, आपले काका असो, चुलते असो, मामा असो, आपले नातेवाईक असो किंवा बाहेरचे असो, कोणी असो. आलं लक्षात. तर हे काय असं गुड टच नसेल, तो बॅड टच असेल, तो आपल्याला ओळखायला आला पाहिजे आणि तो आपल्याला त्याचा नकार देता आला पाहिजे, बरोबर नाही. बरं, नुसार टचच असतो का तसा नाही, डोळ्याने पण हे करतात, बरोबर ना. डोळ्याने पण लोक असे बघतात की आपल्याला कसं तरी होतं, की शी लोक आपल्याला होते आहे की नाही, आपण तिथे उभं राहत नाही, आपण निघून जातो, बरोबर. समोरच्याला आपल्याला बघून काहीतरी होतंय वाईट, की हा माणूस आपल्याशी कसा बोलेल, कसा वागेल, हे आपल्याला बघून कळतं, बरोबर ना. आता तुम्ही जास्त लक्ष ठेवायचंय स्वतःसाठी, त्याला स्वसंरक्षण म्हणतात. हा झाला हे. पण काय होतं, तुमचं वय असं आहे की तुम्ही कुणालाच सांगत नाही, कोणालाच सांगत नाही तुम्ही, का तर तुम्हाला भीती वाटते की अरे कोण काय होईल, मलाच ओरडतील की काय, मलाच बोलतो की नाही. म्हणजे ह्याच्यात नेमकं काय काय होतं, तुम्हाला काय वाटतं की मी आधी लहान अशी होते, आता तसं नाही. हा शरीरात काय काय बदल होतं सांगा मला. तुम्हाला माहिती आहे गुड टच, बॅड टच. थोडं बंद करतो. बघा, आपलं जे वय आहे, मुलांना दोन्ही लोकांना काय राहतं, आपल्याला मासिक पाळीचं राहतं, तर मुलांना पौगंडावस्था, या अवस्थेला काय म्हणतात, पौगंडावस्था, बरोबर की नाही. आपण कुमार वयातून तारुण्य वयामध्ये येताना मधला जो टप्पा आहे कुमारावस्थेचा, याच्यामध्ये शरीरात खूप सारे बदल होत असतात. कळलं का. मानसिक, भावनिक, शारीरिक, सामाजिक वागण्यामध्ये आपल्या काय होत राहतो, बदल होतो. आपल्या कपड्यात, खाण्यामध्ये सगळ्यात बदल होतात. हा जो मधला टप्पा आहे, त्या टप्प्यामध्ये तुम्ही सगळ्या मुली आहात. मुलांमध्ये पण ह्याच वयात बदल होतात, मुलींमध्ये पण ह्याच वयात बदल होतात. बरं, हे बदल काय होतात.